संबंधित 9 नंबर खिडकीमध्ये असलेला टकले अधिकारी यांच्याकडून खूप मोठा स्कॅम सुरू असल्याचं आम्हाला समजते। डीडी ज्यावेळी देतात तर आम्हाला असं एक टोकन दिलं जाते ज्याला काही व्हॅल्यू नाही आहे, याला केराच्या टोपलीत टाकण्याची व्हॅल्यू आहे याची। जय महाराष्ट्र। ज्या पद्धतीने मी काल तुम्हाला बोललो होतो VIP नंबरमध्ये तसेच चॉईस नंबरमध्ये कोल्हापूर RTO ऑफिसमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, तर त्याचे काही पुरावे आपल्याकडे आता आलेले आहेत। बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून हा स्कॅम सुरूच आहे, पण त्याचा आता पोलखोल करायची म्हणून आम्ही आमच्याच नावावर एक नंबर परवा दिवशी रजिस्टर केला आणि त्याची डीडी काढून आम्ही मागणी केली की अमुक अमुक हा नंबर आम्हाला पाहिजे आहे। तर त्या संदर्भात आम्ही ज्यावेळी हा स्कॅम उघड आणत होतो त्यावेळी बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या। त्या म्हणजे VIP नंबर आणि चॉईस नंबरमध्ये खूप मोठा संबंधित विभागाचे क्लार्क तसेच संबंधित 9 नंबर खिडकीमध्ये असलेला टकले अधिकारी यांच्याकडून खूप मोठा स्कॅम सुरू असल्याचं आम्हाला समजते। संबंधित अधिकाऱ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात एजंट तिथं आता नेमलेले आहेत, ते एजंट थ्रू काही नंबर रिझर्व केले जातात आणि ज्यावेळी तुम्हाला एखादा चॉईस नंबर पाहिजे किंवा नवीन सिरीज चालू होते त्यावेळी अशा पद्धतीने डीडी ज्यावेळी देतात तर आम्हाला असं एक टोकन दिलं जाते ज्याला काही व्हॅल्यू नाही आहे, याला केराच्या टोपलीत टाकण्याची व्हॅल्यू आहे याची। तर असं एक टोकन दिलं जाते याच्यावर कुठेही सही शिक्का नसतोय। याची सुद्धा तक्रार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे करणार आहे आणि ती पण मागणी इथून पुढे आमची असणार आहे। ही जे काय आहे ह्यातच सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि ज्यांना जे मोठी रक्कम देणार आहेत त्यांना हा नंबर जातोय आणि जो खरोखर डीडी भरतोय त्यांना हा नंबर मिळत नाही। अशा पद्धतीची सुद्धा आमच्याकडे नोटिंग आलेलं आहे, आम्हाला निदर्शनात आलेलं आहे। दुसरं जर बघितलं तर आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण काय करतोय, बऱ्याच RTO एजंटांना आम्ही सांगतो की बाबा आपल्याला अमुक अमुक नंबर आपल्यासाठी राखून ठेवा किंवा आम्हाला अमुक अमुक नंबर घ्यायचा आहे, त्यासाठी जो रकमेचा जो डीडी आहे ते आम्ही तुम्हाला भरायला तयार आहोत। तर त्या टायमाला डीडी ज्यावेळी भरतोय आणि डीडीची रक्कम संपल्यानंतर जी काय नंबर शिल्लक राहतील त्यामध्ये ज्यावेळी चॉईस नंबर आपल्याला पाहिजे असतोय त्यावेळी संबंधित एजंट तुम्हाला सांगत असेल की 15,000 रुपये खर्च येतोय, 50,000 खर्च येतोय, 20,000 खर्च येतोय, जे काय सांगत असेल तर त्यावेळी तुम्ही त्यांना पेमेंट पाठवताय। ज्या पद्धतीने आम्ही पेमेंट पाठवलं त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला 15,000 रुपये 5,005 या नंबरला 15,000 रुपये खर्च आहे। आता हा त्याचा पुरावा 5,005 आम्ही नंबर घेतला परवाच्या सिरीजमध्ये, त्याला सांगितलं आम्हाला 15,000 आणि एवढ्यावर थांबलं नाही, ही जी रिसीट आहे ती त्याने आम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेली आहे। आता हिचं सुद्धा आम्ही हा RTO एजंट आहे आणि त्यांना ही पाठवलेली पावती आहे। या पावतीमध्ये तुम्हाला दिसत असेल 5,005 नंबर आहे आणि अमाऊंट जी आहे ती 15,000 रुपये आहे। आता शासकीय चलनालय म्हटल्यानंतर माणूस काय करतोय की बाबा हा नाही खरं असेल असा समज आपला होतो किंवा कोणत्यात क्रॉस चेक करत नाही, पण आम्ही क्रॉस चेक केलं आणि ज्यावेळी आम्ही RTO ऑफिसमधून ओरिजिनल पावती काढली त्यावेळी आम्हाला निदर्शनात आलं या 5,005 या नंबरवर फक्त 7,000 रुपये भरलेले आहेत आणि हीच पावती एडिट करून 15,000 रुपये दाखवून ग्राहकाला दिलेली आहे आणि ह्याच स्कॅम बऱ्याच वर्षापासून सुरू आहे आणि या स्कॅमचा पोलखोल आम्ही आज करतोय आणि संबंधित ज्यानं कुणी या स्कॅममध्ये शासकीय कागदपत्रामध्ये छेडछाड केलेली आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणारच आहे। त्याच पद्धतीने आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे सुद्धा याची दखल देणार आहे आणि यांना सांगणार आहे की तात्काळ यांच्यावर गुन्हा ऑफिस मार्फत सुद्धा व्हावा। त्याचबरोबर 9 नंबर खिडकीमध्ये एका टकल्या अधिकाऱ्याकडून खूप मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार चालतोय। यानं बऱ्याच मोठ्या प्रमाणात बरेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक मोठी चेन आणि मोठं रॅकेट या VIP आणि चॉईस नंबरमध्ये सक्रिय केलेला आहे। ते म्हणजे जास्त पैसे जे देतील त्यांच्याकडे हा नंबर द्यायचा। त्या सुद्धा अधिकाऱ्याचे बरेच कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आमच्याकडे आलेले आहेत। आज ती इथं मी लाईव्ह दाखवणार नाही, उद्या मी अँटी करप्शनची अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहे आणि संबंधित सर्व कागदपत्र आम्ही त्यांच्याकडे देणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्याची चौकशी 2 दिवसात लावून संबंधित अधिकाऱ्याची दांडी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि माझं अजूनही सांगणं आहे RTO विभागाला, खूप मोठा भ्रष्टाचार हा RTO खात्यात होत आहे, हा तात्काळ थांबला पाहिजे। ज्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना विटीस धरा सुरू आहे हे थांबलं पाहिजे, अन्यथा आपण याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।